थँक्यू प्रथम. भरपूर चांगली मॅच आपण बघितली नक्कीच. प्रगती मित्रमंडळ आयोजित प्रगती चषक 2000 मॅचला होते सुरुवात. नक्कीच टॉस जिंकला तो मात्र गोटेकर बी संघाने आणि चॉस्टो फील्ड फर्स्ट सॉरी नक्कीच वाडीपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बिग फाईट असेल नक्कीच, ती मात्र शंका नसेल. एका साईडला वाडीपाडा संघ जे मल्हार बोरविलेचे सर्व गुणाची वाघ आणि पुरस्कृत केलेला संघ आपल्याला एका बाजूला बघायला मिळतो. दुसऱ्या बाजूला नक्कीच गोटेकर बी संघ, ज्या संघाने नक्कीच आपल्या नावाची मोहर आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नसेल तर नक्कीच रायगडमध्ये सुद्धा आपल्या नावाचा दबदबा दाखवलाय. तो संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये आजच्या दिवसाचा फायनलचा राऊंड कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल आपल्याला बघायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा आपण बघतोय. प्रगती मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य ही मानाची सन्मानाची स्पर्धा प्रगती चषक 2026 चं पर्व नक्कीच दुसरं आपल्याला बघायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतो तो मात्र आधी आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू ऑन साइडला, भरपूर ताकद या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालंय. नक्कीच 3 धावा या खेळाडूने अक्षरशः वाचवलेत, परंतु नक्कीच चांगलं रनिंग भेटत विकेट. दोन फलंदाजांमध्ये कुणाल आणि नक्कीच कपिलची जोडी के नक्कीच आपल्याला बघायला मिळते. वाळीपाडा संघाच्या माध्यमातून खिचून मारलेला चेंडू नक्कीच संघासाठी 2 धावा वाचवल्यात. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त फटका सजवलेला कुणाल यांनी. षटक क्रमांक नक्कीच पॉवर प्लेचा पहिला आपण बघतोय. कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल, भरपूर चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळते. तर मात्र नक्कीच पायावरती चेंडू जातोय. भरपूर लाऊड अव्वेल होती, परंतु मेन अंपायर नक्कीच राणे सर यांच्याकडनं फेटाळली गेली. डॉट बॉल. समीकरण बदलतात. 2 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भरपूर चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी फेरबदल केले जातात. या चेंडूवरती भरपूर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, अपयश येतंय. नक्कीच इथे बघायला गेलं तर नक्कीच खांडपे संघ सुद्धा उपस्थित झालाय, ज्या संघाने नक्कीच जयमोसोबत चिंचवली संघाला नक्कीच पराभूत करून नक्कीच पुढे गेलेला संघ आपल्याला खांडपे संघ बघायला मिळतोय. तर मात्र नक्कीच लाईन बघावी लागेल. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट येतोय, वाईटच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भरपूर चांगली सुसज्ज स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. भरपूर याचा शेवटचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र यशच्या उद्ध्वस्त दांडी गुल यारकर फलंदाज बाद. कुणाल बॅक टू द डगआउट. तर नक्की जो कुणाल खूप चांगला बॅटिंग करत होता. पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर भरपूर चांगली बॅटिंग कुणालच्या माध्यमातून झाली. गोल्डन विकेट भेटले की काय बघायला मिळेल. नक्कीच येणारे 18 चेंडू किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल तो मात्र वाडलीवाडा संघाच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा आपण बघतोय. आणि या आजच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये हे 2 संघ समोर आलेत आपल्याला बघायला मिळतात. आजच्या दिवसाची हा फायनलचा सामना, त्यानंतर नक्कीच सेमीफायनल आणि फायनल आपल्याला बघायला मिळेल. अंतिम दिवसातील हे 2 संघ नक्कीच कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. वाडलीपाडा संघ एका साईडला नक्कीच जय मल्हार बोरविलच्या सर्व गुणाची वाघ याने पुरस्कृत केलेला संघ बघायला मिळते. दुसरीकडे जर बघायला गेला तर गोटेवर बी संघ या नावाची भरपूर चर्चा सातत्याने होत असते. आपल्या शहापूर परिसरामध्ये एक दादा संघ मानला जातो. त्यानंतर दुसऱ्या संघाची भरपूर चर्चा असते मात्र बोरसिटी हे संघ नक्कीच नावारूपाला आलेले संघ आपल्याला बघायला मिळतात. भरपूर चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा खेळली जाते.
षटक क्रमांक आधीच पहिलं प्रगतीपथावर असताना पहिला मोठा मासा गळायला लागलाय तो मात्र कुणाल सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन झाला. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारलाय. किती धावा मिळतील? एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहेत. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय संघासाठी. अक्षरशः 2 धावा वाचवल्यात. पहिलं सुद्धा फिल्डिंग आपण बघितले त्यावरती सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावफलक 5 या आकड्यावरती जातोय. षटक क्रमांक पहिला आधीच भरपूर चांगलं राहिलं. आतापर्यंत 4 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मोठे फटके येण्याची गरज असेल परंतु जर विचार केला मास्टर माइंड नक्कीच आतिश भंडेला आपण बघतोय. इथं मात्र नक्कीच पुन्हा एकदा बघायला गेलं तर वाईट प्लस या 4 नशिबाचा पंजा आलाय. डीजे नक्कीच बॅटनी नाही पण नक्कीच नशिबाने हा चौकार देऊन गेलाय की काय वालीपाडा संघाला. फलकाचा विचार केला डबल डिजिट डबल फिगर 10 धावा लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही षटक क्रमांक पहिले चालू आहे. इथं मात्र भरपूर चांगला चेंडू फ्लोअर लाईनचा चेंडू होता. फिरून मारण्याचा प्रयत्न परंतु येतोय डॉट बॉल. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक सन्मानजनक नक्कीच टार्गेट सेट करावा लागेल वाडलीपाडा संघाच्या माध्यमातून. जर विचार केला तर आतिश बांदे सारखा स्टार खेळाडू आपण नक्कीच मागाची मॅच सुद्धा बघितली. पुन्हा एकदा खेचून मारला चेंडूला. नक्कीच ऑन साइडला चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार. विचार केला ना मित्रांनो तर एक 45 ते 40 धावांचं जर लक्ष टार्गेट सेट केला तर एक टफ फाईट मॅच होईल मात्र शंका नसेल. कारण की नक्कीच गोटेकर बी संघ भरपूर मजबूत संघ आहे परंतु मेन बॅट्समन नक्कीच आज खेळत नाही आहे. गणेश डिंगोरे आपल्याला बघायला मिळतो लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नक्कीच पॉवर प्लेमध्ये विध्वंसक फलंदाजी सातत्याने करत असतो. आज त्याची कमी जाणवेल का? कारण की जर विचार केला 40 ते 45 धावा जर आल्या तर कुठेतरी टार्गेट सेट करताना आतिश आहे. भरपूर चांगली टार्कास आपल्याला बघायला मिळते गोटेकर संघाची. पुन्हा एकदा बॅटची एज फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा. कपिल बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. इथे मात्र नक्कीच दुसरा फलंदाज बाद होतोय. त्याची जागा भरून गडसाठी नवीन बॅट्समन आपल्याला बघायला मिळतो सूरज. कैलासजी पालवी यांचं शुभागमन झालंय. इथं मात्र नक्कीच भरपूर चांगला चेंडू यॉर्कर स्वरूपात आपल्याला बघायला मिळाला. फुलर लाईनचा चेंडू डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू फेकला जातोय. भरपूर चांगली गोलंदाजीचा अटॅक आपण बघतोय. ज्याप्रमाणे नक्कीच प्रथम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघितलं गेलं. प्रथमच्या गोलंदाजीवरती पहिलाच चेंडूवरती नक्कीच फलंदाज बाद झाला. उर्वरित 4 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा रेषापाठ षटकार.
पण 2 विकेट नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर हा 2 अंक नक्कीच येऊन बसले आपल्याला बघायला मिळतोय. कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. ते मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवला. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. नोमॅस लहानमधून चेंडू रिलीज होतो भरपूर दूरवरचा पल्ला गाठून नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. या 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावफलक जाऊन बसते ते मात्र 24 रन्स 24 धावा. नक्कीच अंकुशजी मोगरे आपल्या प्रगती मित्रमंडळाचे सदस्य यांचं सुद्धा इथं शुभ आगमन होते. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच प्रीतमची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ बघितला तर मात्र 1 विकेट नंतर डॉट आणि या पुढच्या 2 चेंडूंमध्ये 8 धावा नक्कीच कुठून काढतोय बॅटर सूरज आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे सुखी होणार नाहीये का तर नक्कीच बॉल खाली आपण बघितला आतिशला ग्वाही देऊ शकतो. या खेळाडूची भरपूर चांगलं क्रिकेट गोटेभर बी संघासाठी सातत्याने खेळत आलेत. त्यामुळेच नक्की झेल होते. फलंदाज बाद सूरज बॅक टू द डगआउट. एक 2 मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा विकेट जाताना आपण बघतोय. पहिलं षटक आधीचं 16 धावांचं त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत प्रीतमने केले. फक्त धावा खर्च करतोय 8च आणि नक्कीच 2 खेळाडू बाद करण्यात यश आले. ते मात्र गोलंदाज प्रीतमला भरपूर चांगली गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आता षटकातील या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी सन्मानजनक 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर सन्मानजनक स्कोर आपल्याला बघायला मिळेल. यातील मात्र शंका नसेल. परंतु या चेंडूवरती मोठा फटका आला तर नंतरचा जर विचार केला दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती आपल्याला बघायला मिळतं ते मात्र प्रीतमचं शेवटचा चेंडू. इथे मात्र टॉप एज लागलाय. मिस टाइम स्ट्रोक चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. महेश बॅक टू द पवेलियन. शेवटच्या चेंडूमध्ये ज्यावरती नक्कीच वालीबडा संघाला अपेक्षा होती की एखादा मोठा फटका परंतु नक्कीच आलेला महेश बाद होतोय आपल्याला बघायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय दुर्गेश. जर दुर्गेश येतोय इथे मात्र येणारे 6 चेंडू किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. जर आतापर्यंत विचार केला तर 24 धावा धावफलकावरती लागल्या. 4 फलंदाज बाद झालेत. इथं मात्र जबरदस्त फटका ऑन साइडला खेचून मारला. किती धावा मिळतील. चेंडू जाईल सी मा रेषा पार षटकार. आयबाज येईल 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला या लगेचच. मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. स्लॅट मध्ये चेंडू रिलीज होईल का. भरपूर 2 खेळाडू दूरवरून आलेले. स्वतः गोलंदाज सुद्धा आतिशला आपण बघितला आणि या इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 32 रन्स 32 धावा.
32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर षटक क्रमांक 4 आणि स्लॉग षटक आहे ते मात्र आतिश वांडेज आपण बघतोय. भरपूर चांगली गोलंदाजी आतिशने आजच्या दिवसामध्ये सुद्धा इम्प्रेस केलंय या प्रगती चषकामध्ये. सातत्याने नक्कीच आपला क्लास टेम्पररी ठेवत असताना आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज आतिश या तिसऱ्या षटकामध्ये गोटेकर बी संघाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे वाडीपाडा संघ भरपूर चांगली बॅटिंग झाली आतापर्यंत. खिचून मारायचा होता परंतु स्लोवरवर चेंडू चेंज ऑफ पेस आणि स्विंग अँड मिस बघायला मिळाला आपल्याला. डॉट बॉलची सांगता होते. इथं मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू आपण बघतोय. पूर्णपणे खेचून मारण्याचा प्रयत्न. 2 बॉल 2 चेंडू नक्कीच डॉट फेकण्यात यश आलंय गोलंदाज आतिशला. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आतिश आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र जबरदस्त फटका परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूरवर येईल आणि फलंदाज बाद अजून एक धक्का लागतो. आकाश बॅक टू द डगआउट. अजूनही शेवटचा चेंडू अशा षटकातील 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी झाली ते मात्र इथं मात्र नक्कीच जर बघायला गेला तर अजून एक डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 संपते 3च्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 32 धावा आणि 33 धावांचा पटला करायचा आहे. जर बघायला गेला 11.00च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा करायचे आहेत ते मात्र गोटेकर बी या टीमला. धन्यवाद डीजे कमल.
गोलंदाजी मार्कवरती आपण कपिलला बघतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटर रोहन आणि नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवरती आपण आतिशला बघतोय. 33 धाबांचा लक्षाचा पडला करत जर 18 चेंडू आणि 33 धाबा म्हणजे इकॉनॉमिकल जर विचार केला 11.00च्या सरासरीने प्रति ओव्हर आपल्याला धाबा करायच्या आहेत. A1 जोडी आपण नक्कीच बघतोय. मात्र आतिश आणि रोहन आजच्या संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलाय. इथं मात्र ऑन साईडला खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅस लँडमधनं चेंडू रिलीज झाला, एकदम कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? परंतु नक्कीच आतिशने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. एकच धाव श्री गणेश झालाय तो मात्र नक्कीच गोटेकर बी या टीमचा. भरपूर चांगली टुर्नामेंट आपण बघतोय. सुसज्ज व्यासपीठ ग्रामीण खेळाडूंना नक्कीच आगळेवेगळे स्टेज निर्माण करून देणारी हा स्पर्धा बघितली गेली. प्रगती मित्रमंडळ आयोजित प्रगती चषक 2026चं पर्व आपण बघतोय तो मात्र दुसरं. भरपूर चांगली स्पर्धा. जय मल्हार बोरेलेचे सर्वे सर्व नक्कीच गुरुनाथजी वाघ याने पुरस्कृत केलेला संघ एका साईडला आपण बघतोय आणि ज्या संघाने आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपला नावारूपाला आणला तो संघ नक्कीच गोटेकर बी. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु एकच धाव. पॉवर बेच्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते. कपिल यांच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त 2च धाबा खर्च करतो. इकॉनॉमिकल जर गोलंदाजी झाली या षटकामध्ये तर कुठेतरी रिक्वायर्ड रन रेट वाढेल, यातील मात्र शंका नसेल. मात्र पुन्हा एकदा खेचून मारला क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल. भरपूर चांगली स्ट्रॅटेजी आहे नक्कीच. डॉट बॉल. 3 चेंडू आणि 2 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भरपूर चांगली टीम आपण बघतोय वाडलीपाडा संघ. सांघिक खेळ त्यांच्या माध्यमातून. इथं मात्र पुलचा देखना पटका. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेष अपार षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल ते मात्र तब्बल 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लागतायत. मात्र अजून एक चांगला फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं चेंडू जाईल तो मात्र सीमा पार चौकार. आणि धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल ते मात्र 12 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते बॅटर रोहनच्या बॅटमधनं. भरपूर चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये हे दोन संघ अंतिम दिवशी नक्कीच फायनलची मॅच खेळतायत. नक्कीच यापुढे सेमीफायनल आणि फायनल आजच्या दिवसाचा हा फायनलचा राऊंड आहे. यामध्ये जो संघ क्वालिफाय तो टॉप 4 मध्ये जाईल. भरपूर चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमधील हे दोन ग्रामीण संघ आपल्याला एकाच समोर टाकलेले आपण बघतोय. अजून एक चांगला फटका. मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु नक्कीच आउटफील्डला बेदून चेंडू जाईल. 1 बाउन्स इंटू द क्राउड. अजून एक चौकार येतोय. डीजे पॉवर प्लेची पहिलं षटक विचार केला भरपूर उलटफार बघितलं कारण की पहिला 4 चेंडूंचा 3 चेंडूचा खेळ संपला. फक्त 2 धाबा धावफलकावरती लागल्या होत्या. त्यानंतर मात्र रोहनने मोर्चा फिरवला. टॉप गिअरमध्ये आपला बॅटिंगचा फॉर्म्युला टाकला आणि जर बघायला गेला तर उर्वरित 3 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा म्हणजे एकूण धावफलकावरती षटक क्रमांक पहिला संपल्यानंतर बघितला ते मात्र 16 धावा. जो रिक्वायर रन रेट 11.00चा होता तो कुठेतरी जाऊन बसतोय 8.00 म्हणजे येणारे दोन्ही षटक 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असेल. 17 धावा सॉरी 12 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमा पार षटकार.
इथं मात्र जर बघायला गेला तब्बल 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असताना उत्तुंग षटकार आपण बघितला आतीच्या बॅटमधनं आलेला. का मला नक्कीच बाहुबली म्हटलं जाते गोटेकर बीचा आतिश भांडे. भरपूर चांगला फटका षटकार नाही तर मला वाटते ISPL मध्ये आपण नक्कीच 9 धावांचा षटकार बघतो त्या पद्धतीचा षटकार आलाय की काय. इथं मात्र पुन्हा एकदा भरपूर चांगला स्ट्रोक ऑन साईडला एकच धाव कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 23 या आकड्यावरती. नक्कीच जर बघायला गेला 23 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे अजूनही मला वाटते 10 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र 10 चेंडू 10 धावा. इथं मात्र नक्कीच बॅटची एज लागलेली का अपील भरपूर मोठी झालेली की झेल पकडा आणि नक्कीच बॅटला ब्रश होऊन हा झेल सुटलाय. मित्रांनो झेल सुटलाय मॅच सुटेल का कारण की जर बघायला गेला 10 चेंडू 10 धावांचा मॅच असताना मात्र हा झेल सुटलाय तो मात्र बॅटर रोहनचा. पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू अपील केली जाते परंतु मेन अंपायर आमचे नक्कीच यांच्याकडनं अपील फेटाळले. डॉट बॉल बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट येतोय. 10 चेंडू आणि 10 धाव्यांचे सामना असताना मात्र हे 2 चेंडू डॉट आलेत. परंतु जर विचार केला गोटेकर बी टीमचा भरपूर चांगल्या टच मध्ये फॉर्म मध्ये जिथपर्यंत आतिश भांडे मैदानामध्ये असतील सन्माननीय व्यक्तिमत्व अल्पेशदा भोईर यांचं इथं शुभ आगमन झाले. नक्कीच आमच्या आयोजक कमिटीला आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. इथे मात्र येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन बसते ते मात्र 27 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे म्हणजे समीकरण आपल्याला बघायला मिळते 7 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल. येणारे 7 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल. नक्कीच कुठेतरी फिल्डिंग सेटअप केलं जाते कारण की 7 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असताना कुठे आपल्याला बघायला मिळते. शेवटच्या चेंडूच्या षटकातील मात्र गोलंदाज सूरज याच्या इथं मात्र अजून एक वाईट येतोय. वाईटच्या मदतीने धावफलक पुढे जाताना मला बघायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 28. आता येणारे 7 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असेल. सामना एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतोय. भरपूर चांगली टफ फाईट मॅच आपण बघतो. आलेल्या मान्यवरांना नक्कीच सांगू इच्छितो की वाडलीपाडा विपक्ष गोटेकर बी अशी ही मॅच आपल्याला बघायला मिळते. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या ओव्हर मधला. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि सामना इथे मात्र जिंकलाय गोटेकर बी या टीमने. हार्डलक टफलक नक्कीच वाडलीपाडा संघ भरपूर चांगला खेळ संपूर्ण दिवसामध्ये राहिलाय. तो मॅच जिंकले आणि टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय.